मैंने अपने पूरे 23 साल ठंडी रूस में बिताए, लेकिन जब मेरे भारतीय बॉयफ्रेंड ने मुझसे मिलने के 2 दिन बाद ही मुझे प्रपोज कर दिया, तो मैं यहाँ भारत में आ गई। तीखा खाना, सबसे शानदार कपड़े, दिल्ली की वह हवा जिससे उल्टी करने का मन करता है, और साथ ही 2 मोटरसाइकिल सवार जिन्हें मैंने टक्कर मार दी, सड़कों पर भयानक ट्रैफिक, और दुनिया का सबसे खूबसूरत त्योहार दिवाली। और यही मेरी जिंदगी अब है। सब कुछ पूरी तरह से उलट पुलट हो गया है, और पहले की तरह अपना कंस्ट्रक्शन बिजनेस शुरू करने के बजाय अब मैं खाना बनाना सीख रहा हूँ, और बिक्री की कला सीखने के बजाय अब मैं आपका हिंदी वर्णमाला सीख रहा हूँ। और वैसे भी मेरी जिंदगी में इस समय बहुत कुछ नया हो रहा है। क्या आप अपनी मोहब्बत के लिए किसी दूसरे देश में जा सकते हैं? You are serious? Of course. तो भाई साहब आपको भाभी मिल गई है, और कमेंट करके जरूर बताओ भाई कैसी लग रही है। No, you're so beautiful, like हैं? you're not ugly, of course. Oh. Yeah. और इनसे मैंने बात की, और भाई ये गर्लफ्रेंड बनने के लिए तैयार हो गई। Yeah. Okay. Yes. Thank you so much. You sure? You are now you are my girlfriend? Yes, of course. Oh. Now we are partner, right? Yes. Yes. Now you are my girlfriend. So happy. Okay. Instagram, Telegram भी शेयर करेंगे भाई, ठीक है? और कमेंट में बता देना अगर भाई इनका इंस्टाग्राम चाहिए तो। यू वांट अ चांस टू कसं आहे माहिती आहे का, सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये तरुणांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे. कारण की अनेक तरुणांचे लग्नाचे वय होऊन जात आहेत, पण मात्र तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. हीच परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा बिकट झालेली आहे. म्हणून अनेक तरुण हे आता रशियामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहेत. कारण की रशियन महिलांना भारतीय पुरुष मोठ्या प्रमाणात आवडत आहेत आणि त्या भारतीय पुरुषांच्या प्रेमात पागल सुद्धा होत आहेत. म्हणूनच अनेक रशियन महिला या भारतीय तरुणांसोबत लग्न करून एकतर भारतामध्ये येत आहेत, नाहीतर मग भारतीय तरुण त्यांच्यासोबत लग्न करून रशियामध्येच राहत आहेत. कारण की त्या ठिकाणांच्या महिलांसोबत, तरुणींसोबत जर लग्न केलं तर त्या ठिकाणचं सरकार त्यांना काही रक्कम देतं, आणि रक्कम दिल्यानंतर त्यांना जर मुलं झाले तर त्यांचा खर्च सुद्धा त्या ठिकाणचं सरकार उचलतं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? खरंच ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर सांगितलं जातं त्याच पद्धतीनं होतं का? हेच सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये तरुणांची, पुरुषांची परिस्थिती बिकट झालेली आहे. कारण की त्यांच्या हाताला काम नाही, हाताला काम नसल्यामुळं नोकरी नाही, नोकरी नसल्यामुळं छोकरी नाही, लग्नाचे वय होत चाललेत किंवा होऊन गेलेत तरी सुद्धा कित्येकाचे लग्न होत नाहीत. पण मात्र काही पुरुष, काही तरुण हे त्यांच्या आशा अपेक्षा सोडत नाहीत. म्हणून लग्नासाठी मुलगी मिळावी किंवा हाताला काम मिळावं म्हणून थेट रशियाचा रस्ता पकडत आहेत आणि रशियामध्ये जात आहेत. मग रशियामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या तरुणींना, महिलांना भेटत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत. तर त्या महिला सुद्धा भारतीय तरुणांना त्या ठिकाणी पसंती देत आहेत आणि लगेच त्यांच्यासोबत लग्न करायला, प्रेम प्रकरण सुरू करायला लगेच हो म्हणत आहेत. आता असं सगळं नेमकं कशामुळं घडतं, काय घडतं, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर रशियामध्ये महिलांची संख्या जास्त आहे तर पुरुषांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे. त्यामुळं महिलांची संख्या जास्त असल्यामुळं त्या महिला अनेक पुरुषांकडे आकर्षित होतात. पण मात्र त्या ठिकाणचे जे पुरुष आहेत ते मोठ्या प्रमाणात भाव खातात, योग्य प्रकारे प्रेम कळत नाहीत, एकाच साथीदारासोबत प्रामाणिक राहत नाहीत, 2-2, 3-3 लफडे करतात. त्या ठिकाणी नातं जास्त काळ टिकत नाही. म्हणून त्या महिलांना एकच जोडीदार पाहिजे जो आयुष्यभराची साथ देईल, त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल. अशा पुरुषांच्या शोधात त्या महिला असतात. मग या सगळ्या कामामध्ये भारतीय पुरुष अगदी पुढे असतात आणि ते चांगल्या पद्धतीनं एकाच महिलेसोबत प्रामाणिकपणानं राहतात, जीवापाड प्रेम करतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीची साथ देतात. असं काही रशियन महिलांसोबत घडल्यामुळं त्यांचं पाहून अनेक महिला या ठिकाणी आकर्षित होत आहेत, आपल्या भारत देशामध्ये फिरायला येत आहेत आणि फिरायला येऊन अनेकांसोबत लग्न करतायत. तर काही भारतीय पुरुष जे रशियामध्ये जात आहेत, त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, नोकरी करतायत किंवा व्हिडिओ करायला जात आहेत, व्लॉग करायला जातात, त्यांच्यासुद्धा प्रेमात अनेक रशियन महिला पडतायत, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी दिसतं.
पण मात्र रशियन महिलांसोबत लग्न केलं तर खरंच त्या ठिकाणी पैसा मिळतो का? तर नक्कीच त्या ठिकाणी पैसा मिळतो. ती रक्कम त्या ठिकाणी सरकारकडून दिली जाते. उलट त्यांना त्या ठिकाणी लेकरं झाले म्हणजे मुलं झाले तर त्यांचा खर्च सुद्धा सरकार उचलतो, असं आपला काही बातमीच्या आधारे माहिती मिळते. कारण की त्या ठिकाणची लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी सरकारनं केलेलं ते धोरण आहे, उचललेलं पाऊल आहे, अशी माहिती आपल्या ठिकाणी मिळते. परंतु ज्या पद्धतीनं रशियानं आता पुढाकार घेतलेला आहे लोकसंख्या वाढीसाठी, तर आपला भारत देश लोकसंख्या कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या संपूर्ण घटनांमुळे रशियातल्या महिला भारतीय पुरुषांच्या प्रेमात पडत आहेत आणि पैसे सुद्धा देत आहेत, असं अनेकांचं मत आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.